श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुमची एखादी वस्तू चोरीला गेली आहे का? तुमची गाडी, तुमचं सोनं, तुमचे पैसे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या चोरीला गेल्या आहेत का? आणि त्या गोष्टी तुम्हाला वापस मिळवायच्या आहेत, त्या गोष्टी वापस तुमच्याकडे आणायच्या आहेत, तर त्यासाठी आपण नक्की काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी मी आज युट्यूब चॅनलवरती तुम्हाला या व्हिडिओवरती मी सांगणार आहे. तर आपण सर्वप्रथम नवीन असाल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेशन देतं. आणि मित्रांनो, सर्व प्रेक्षकांना, सर्व स्वामी भक्तांना एक विनंती आहे, कुणीही ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. पहिल्यांदा हा व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. बारक्यातली बारकी माहिती, लहानातली लहान माहिती तुम्हाला समजेल, तेव्हाच तुम्हाला तो प्रयोग करता येईल. अन्यथा याचा काही एक उपयोग होणार नाही, याची नोंद घ्या. सर्वप्रथम प्रयोग आपण करायचा कसा, जेणेकरून आपली गेलेली वस्तू, चोरीला गेलेली वस्तू आपल्याला ती परत मिळाली. मित्रांनो, साहजिक गोष्ट आहे, आपल्याला लोकांवर काही संशय असतो की ह्या व्यक्तीने माझी ही वस्तू चोरी केलेली आहे, त्या व्यक्तीने माझी ती वस्तू चोरी केलेली आहे, पण आपल्याला करता काहीच येत नाही. कारण की आपल्याला स्पष्टपणे, निरळपणे बोलता येत नाही की आपली वस्तू नक्की ह्या व्यक्तीने घेतलेली आहे म्हणून. किंवा सहज कधी कधी बोलताही येत नाही, कारण की ती आपल्या जवळची व्यक्ती असते, कधी मित्र असतात किंवा कधी कोणी. तर करायचं काय? तर हा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे. वार मंगळवार बघायचा आहे. मंगळवारी एक नारळ घ्यायचा आहे. नारळ, शेंदूर आणि अगरबत्ती, अगरबत्ती ह्या दोन घ्यायच्या आहे. नारळ घेताना आपल्याला 3 नारळ या स्वरूपात घ्यायचे आहे. किती? 3 नारळ या स्वरूपात घ्यायचे आहे. पहिला नारळ फोडायचा आहे मंदिराच्या बाहेर. मारुतीच्या मंदिरावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. मारुतीच्या मंदिराला जायचं आहे मंगळवारी. पहिला नारळ मंदिराच्या बाहेर फोडायचा आहे. दुसरा नारळ जो बाहेर मंदिराचा नारळ फोडताल तो बाहेरच टाकून द्यायचा, त्याला काही घ्यायचं नाही प्रसाद म्हणून. दुसरा नारळ मारुतीपाशी फोडायचा आहे. मारुतीला 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत. मारुतीला बोलायचं आहे की माझी ही वस्तू, ही गोष्ट ज्या कोणीही चोरी केलेली आहे, ज्या कोणीही घेतलेली आहे, ती मला माघारी मिळू द्या एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये. ज्यांनी वस्तू घेतलेली आहे तो व्यक्ती समोर येऊ द्या, त्याला शासन होऊ द्या. एवढं बनून तो नारळ मारुतीपाशी फोडायचा. मारुतीला नमस्कार करायचा नाहीये, ही मोठी गोष्ट लक्षात ठेवा. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर मारुतीला नमस्कार करायचा नाहीये, फक्त बोलायचंय, नारळ फोडायचा आहे, डोकं टेकवायचं नाहीये. नारळ फोडायचा आहे आणि तो नारळ प्रसाद स्वरूपात घ्यायचा आहे. त्याचा खायचा नाहीये नारळ, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला द्यायचा नाहीये. जी व्यक्ती बाहेरची आहे, संशयित व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये वाटायचा आहे. म्हणजे मित्र परिवार झाले किंवा कोणीही लोक असतील त्यांना तो प्रसाद नारळाचा वाटायचा आहे. तर पूर्वी तो नारळ मारुतीपाशी फोडल्यानंतर जो तिसरा नारळ आहे तो मारुतीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला फोडायचा आहे. मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला फोडायचा आणि तिथेच टाकायचा आहे. तो नारळ तुम्ही सेंटर म्हणजे मारुतीपाशी जो फोडलेला आहे तो नारळ घेऊन तुम्ही घरी यायचा आहे. घरी आल्यानंतर तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे, 2 अगरबत्ती लावायची आहे आणि तो नारळ तुम्ही न खाता बाहेरच्या व्यक्तींना देऊ शकता. समजा तुम्हाला वाटलं तुमच्या भावकीमधला आहे, घरामधला आहे, तर घरामध्ये देऊ शकता, असं काही नाही. तर तो नारळाचा प्रसाद सर्व लोकांना वाटायचा आहे. तुम्हाला तब्बल 2 दिवसामध्ये ज्या व्यक्तीने चोरी केलेली आहे, ज्या व्यक्तीने तुमची ती वस्तू, तुमची ती गोष्ट घेतलेली आहे, नक्की त्याला जुलाब, उलट्या, भयंकर प्रॉब्लेम मध्ये तो व्यक्ती येईल फिजिकली, आणि तुमच्या समोर नक्की कोणी तुमची वस्तू चोरी केली आहे तुम्हाला समजून जाईल. आणि स्वप्नामध्ये सुद्धा मारुती राया त्याला शासन करतील आणि तुमची वस्तू तुम्हाला द्यायला भाग पाडतील. कुठल्याही मार्गातून, कुठल्याही गोष्टीतून तुम्हाला ती वस्तू मिळून जाईल. करायचा उपाय आहे मंगळवारी, हे लक्षात ठेवा. बस, तुम्हाला पूर्ण माहिती समजलीच असेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचं एक कमेंट आम्हाला भरपूर काही गोष्टी सांगतं, आपला प्रतिसाद होतो. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.